आजची पत्रकार परिषद धाराशिव नगर परिषद अंतर्गत 140 कोटी रुपयाच्या ज्या निविदेवरून सध्या धाराशिव शहराचे राजकारण चालले, आरोप प्रत्यारोपांचं राजकारण चालले, बदनाम करायचं राजकारण चालले, अनेक षडयंत्राचं बघताय आपण. पोस्टरबाजी, बॅनरबाजी, लायकी काढण्यापर्यंत आधीच भरपूर घाण झालेली आहे, पुन्हा अजून घाण करायचं त्याला काम चाललेलं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आमचे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना देखील कुणाच तरी आड पडून उबाटाच्या आमदार खासदारांचं नाव घेऊन की पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली, पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली. तर वस्तुस्थिती नेमकं काय ही सर्व आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून धाराशिवच्या सर्व माझ्या मायबापांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आपण आजची धाराशिवची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे. 2024ला म्हणजे 23 फेब्रुवारी 2024ला या 140 कोटीचा शासन निर्णय झाला. सर्वप्रथम मला आपल्याला हे क्लिअर करायचं आहे की नेमकं हा निधी कुणी दिला, कधी झाला, कुणाच्या माध्यमातून झाला. आता काय झालंय तिथं अशी सध्या परिस्थिती झाली आहे, तिथं काही कोटी झालं, कुठला विकास निधी आणला, आम्ही आणला किंवा अजून कुणी आणला, तर ते आम्हीच आणला असे खोटं बिंबवायचं काम चाललंय. बॅनरबाजीच्या माध्यमातून, पोस्टरबाजीच्या माध्यमातून, पत्रकार परिषदच्या माध्यमातून सारखं खोटं सांगायचं अशा पद्धतीने चाललंय. आणि म्हणून हे 140 कोटीचं तर खूप मोठं धाराशिवकरांना खूप मोठं कोडं पडले. नेमकं काय त्याच्यामध्ये अतिशय क्लॅरिटी आली पाहिजे, लोकांचे संभ्रम झाला नाही पाहिजे. कारण शेवटी धाराशिव जनता ही आमची मायबाप जनता आहे आणि त्यांना सुद्धा वस्तुस्थिती कळाली पाहिजे. आता काय झालंय, 2 घरच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला लागलेले आहेत. त्याच्या पलीकडची वस्तुस्थिती लोकांना माहितच नाही आणि ते आपल्या माध्यमातून पोहोचावे म्हणून आजची खरं पत्रकार परिषद आहे. 23 फेब्रुवारी 2024ला या 140 कोटीचा शासन निर्णय झाला. तो शासन निर्णय महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व नगरविकास मंत्री एकनाथभाई शिंदे यांनी हा शासन निर्णय याच्या डिपार्टमेंटकडून निर्गमित केला. याची प्रामुख्याने मागणी आम्ही धाराशिवच्या सर्व शिवसैनिक बांधवांनी, आमचे नगरसेवक असतील, आमचे पदाधिकारी असतील, कारण भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये जे खड्डे पडले होते, जेवढं पूर्ण धूळ, खड्डे, घाण झाली होती, ही सगळी घाण, ही सगळे खड्डे उबाटाच्या सर्व महाविकास आघाडीच्या यंत्रणेच्या माध्यमातून झाली होती. आणि याच्या विरोधात जाऊन की बाबा आपल्या शहराची रस्त्याची कामं झाली पाहिजे, रोडची कामं झाली पाहिजे. आणि तत्कालीन पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडे आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक मुखाने मागणी केली, साहेब ह्या रोडचा आपल्याला काहीतरी नियोजन लावावं लागेल. कारण आज या ठिकाणी एक आमचा धाराशिव शहरातला आमचा एक बांधव मृत पावलाय, त्या खड्ड्यामध्ये बुडून मृत पावलाय. आणि मग सगळ्यांनी पाठपुरावा करून तो शासन निर्णय निर्गमित झाला. शासन निर्णय निर्गमित व्हायच्या आधीच तिथे बॅनर लावले गेले, आम्ही केलं, आम्ही केलं, आम्ही केलं. तिथे तुम्हाला पाठ झाले, 40 वर्षापासून आपल्याला पाठ आहे. त्याच पद्धतीने पुन्हा ती आम्ही केलं, आम्ही केलं, आम्ही केलं. आणि ठीक आहे तुम्ही केलं, पण आता सध्याची परिस्थिती जी झाली आहे निर्माण संभ्रमाची, म्हणून स्पष्टीकरण द्यायसाठी आपण सगळी बसलो आहे. यानंतर टेंडर प्रक्रिया करायसाठी त्या शासनामध्ये, त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी दिलं की 3 महिन्यामध्ये आपण निविदा प्रक्रिया केली पाहिजे. निविदा प्रक्रिया संबंधित मुख्याधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित केली. त्यांनी ती निविदा प्रक्रिया न पार केल्यामुळे 3 महिन्याचा कालावधी उठून गेला. आणि म्हणून पुन्हा ह्याच्यावर आम्ही देखील तक्रारी केल्या की संबंधित शासन निर्णयाचं, आपल्या सरकारनं काढलेला शासन निर्णय, लोकांसाठी लोकांहिताचा केलेला शासन निर्णय, याचं पालन होत नाही. म्हणून आपण याच्यावर कारवाई करावी अशी तक्रारी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्ही पालकमंत्र्यांकडे केल्या. त्यावेळेसच्या आमचे तानाजीराव सावंत साहेब असतील, आमचे आताचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब असतील. आणि बघा, मी स्वतः 14/5/2025ला ही तक्रार दिलेली आहे. नगर सचिवालय, नगर विकास विभाग आणि प्रताप सरनाईक साहेबांना तक्रार दिली. ही तक्रारीमध्ये मी अनेक मुद्दे घातले की ही 59 कामं करत असताना ऑलरेडी 59 कामं जी आता मंजूर आहे त्या कामामध्ये त्यातली काही कामं ऑलरेडी झालेली आहेत. तर ती कुठली झालेली आहेत, तर मी तुम्हाला ती वस्तुस्थितीप्रमाणे त्याची लिस्ट तुम्हाला देऊन दाखवू शकतो. हे आम्ही संबंधित पालिकेच्या मुख्याधिकारी, सर्व जे काम करणारी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, यांना आम्ही सांगितलं की तुम्ही चुकीचे काम आयडेंटिफाय करताय. 59 रस्ते तुम्ही कुणाच्या दबावाखाली करताय, ह्याच्यावर तुम्ही दबाव तंत्र घेऊ नका, ती वस्तुस्थिती त्याप्रमाणे करा. कारण शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन समितीच्या विविध योजनेच्या माध्यमातून ही रस्ते आपले मंजूर आहेत. आणि असं न करता
जर सध्या फॉर एक्झाम्पल आता आमच्या प्रभागामध्ये एक रस्ता ज्याला मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी आम्हाला 80 लाख रुपये रोडला दिले, त्या रोडची वर्क ऑर्डर झाली आहे, त्या रोडचं काम झालंय आणि पुन्हा तोच रस्ता त्यांनी 59 रस्ता डीप रस्त्यामध्ये घेतला. हे आम्ही शासनात निदर्शन आणून दिलं होतं त्यावेळेस, मुख्याधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी साहेबांच्या आणून दिलं, पण त्यांनी दखलेची घेतली नाही. याच्या अनुषंगानं मग कुठला तर रोड होईल. ज्या ठिकाणी शहरातले खड्डे पडले तिथं खरं त्या रस्त्याची गरज आहे, त्या ठिकाणी तो रस्ता आपण आयडेंटिफाय करावा ते घ्यावा. तर तसं न करता असे 2-4 ठिकाणी आहेत. एसटी कॉलनी सांदा रोडच्या ठिकाणी असाच एक प्रकार घडलेला आहे, प्रभाग क्रमांक 15 मध्ये असाच एक प्रकार घडलेला आहे, समतानगरमध्ये असाच एक प्रकार घडलेला आहे. ज्या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या विविध माध्यमातून ऑलरेडी कामं मंजूर आहेत, पालिकेने हे सगळे तपासणी केली नाही. पालिकेतनी वस्तुस्थिती त्या ठिकाणी जाऊन पंचनामे करणं अपेक्षित असताना पालिकेने ते पालिकेच्या ऑफिसमध्ये बसूनच ह्याचा फोन आला की ती रस्ता घे, ह्याचा फोन आला की ती रस्ता घे, अशा पद्धतीने वशिलेबाजीवर त्यांनी 59 रस्ते आयडेंटिफाय केले. तरी चुकीचं केलं, त्याच्यामुळे आम्ही तक्रारी केल्या. नंतर टेंडर प्रक्रिया झाली. टेंडर प्रक्रियेमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात चुका वेळल्या गेल्या. याची देखील तक्रार आम्ही केली आहे, नगर विकासकडे केली आहे, पालकमंत्र्याकडे केली आहे, नगर सचिवालयाकडे केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे की ह्या टेंडर प्रक्रिया करत असताना ह्याच्यामध्ये तुम्ही त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरची बीड कॅपॅसिटी चुकीची तपासली गेली आहे, बीड व्हॅलिडिटी तुम्ही चुकीची तपासली गेलेली आहे आणि अनेक कागदपत्रांची पूर्तता त्यांच्या नियमांप्रमाणे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात टेंडर ऍक्ट प्रमाणे त्याप्रमाणे केलेली नाही. तर आपण ती तपासून घ्यावी आणि ही सदर 100% निविदा चुकीची आहे. त्यामुळे दुसरा मुद्दा असा, पुन्हा ही निविदा 15% अभाव नाही. ही 140 कोटीची निविदा 15% अभाव म्हणल्यानंतर त्याचे जे काय 22-24 कोटी रुपये होणार होते अधिकचे जे पैसे कुणाला भरावे लागणार होते, हे पैसे धाराशिवकरांच्या आमच्या मायबाप जनतेला भरावे लागणार होते. हे पैसे म्हणजे आपल्या धाराशिवच्या लोकांना कर रूपाने भरावे लागणार होते. आणि मग ही सगळी वस्तुस्थिती आम्ही पालकमंत्र्यांना लक्षात आणून दिली आणि पालकमंत्र्यांनी ही सगळी वस्तुस्थिती सगळ्या वरच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा वरचे सगळे अधिकारी, वरिष्ठ सचिवालयाच्या अधिकाऱ्याला निदर्शन आणून दिली आणि त्यांनी सांगितलं की ह्यामध्ये चुका झालेल्या आहेत. टेंडर रिकॉल केलं तर हे 22 कोटी आधीचे जाणार आहेत बाबूचे, ते जाणार नाहीत. धाराशिवकरांचा आणि शासनाचा देखील फायदा होईल, स्पर्धा होईल, कारण हे टेंडर सुद्धा मॅनेज केलेला प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये बराच शासनाचा फायदा होईल, धाराशिवकरांचा लोकांचा फायदा होईल. अशा पद्धतीने आम्ही तक्रारी केल्या गेल्या. त्याच्या अनुषंगाने मग पुन्हा ती मुख्याधिकारी सुद्धा थोड्यांची तक्रार केली की त्यांनी कामामध्ये कसूर केला, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं कामं आयडेंटिफाय केली. या सगळ्या अनुषंगाने पुन्हा मध्यच्या काळात आपण बघितलं तो सुद्धा थोड्या मॅडमची बदली झाली. नंतर डेंगळे पाटील साहेबांकडे चार्ज झाला, नंतर पुन्हा अंधारी मॅडम कडे चार्ज झाला. तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये 26 मेला आमच्या सगळ्याच्या तक्रारीवरून माननीय पालकमंत्री साहेबांनी आमच्या सगळ्याच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तक्रार दिली फड मॅडम, त्याच्या अनुषंगाने बदली देखील झाली. त्यानंतर बघा ही सगळे रस्ते मंजूर करण्यासाठी संबंधित आपल्या नगर परिषदच्या अधिकाऱ्यांनी त्या संबंधित लाडका गुत्तेदार, मी त्या लाडका गुत्तेदार म्हणून आपल्या धाराशिवकरांचा लाडका गुत्तेदार झाला किंवा सध्या, कारण त्या लाडक्या गुत्तेदाराला वाचवण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालले आहेत, किती मोठे म्हणजे खोटे प्रयत्न चालले आहेत ते बघून खरं तर तुम्हाला आता क्यू यायला लागलेली आहे. आणि माझ्या पत्रकार बांधवांना, तुम्हाला सगळ्यांना माझा नम्र विनंती आहे, कळकळीच नम्र विनंती आहे, आपण वस्तुस्थितीच्या पाठीशी राहा, खोटाला पाठीशी घालू ना. ही सगळं खोटं आणि चुकीचं एकाच्याच घशात घालायचं, लाडक्या गुत्तेदाराच्या घशात घालायचा प्लॅन आहे सगळा. त्याच्यामधून अनेक आर्थिक लागेबांधे आहेत. मग एवढे दिवस निविदा प्रक्रिया प्रलंबित पडली, ती का पडली तर त्या 15%च्या अभावामुळे पडली. आमची मागणी होती 15% अभाव द्यायचं नाही. मग इथे विविध पक्षाच्या माध्यमातून आंदोलन केली गेली, उभाटाना उपोषण केलं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, आता काल परवाच बघा आमच्या मित्रपक्ष, आमचे शिक्षक आमदार काळे साहेबांनी सांगितलं एसआयटी चौकशी नेमली पाहिजे. आज आम्ही शिवसेना म्हणतोय की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, निष्पक्षपात चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. मग सगळ्या स्तरातून जर चौकशीची मागणी होती आहे तर एकच पक्ष, आमचे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी, ह्या भाजप त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं काम का करायला लागलेले आहेत, हा देखील आम्हाला प्रश्न पडला ना. जर एखाद्या टेंडर 15% अभाव चालले, बघा आता पालिकेमध्ये मी उपनगराध्यक्ष म्हणून काम केले, नगरसेवक म्हणून काम केले, सभापती म्हणून काम केले, आमच्या बॉडीच्या कार्यकाळामध्ये एकही टेंडर अभावने गेलेलं नाही. सगळे टेंडर बिलमध्ये आहेत, 10%, 15%, 20%, 25%, 33% टेंडर बिल आहेत. ह्याच्यामध्ये सर्व धाराशिवकरांच्या लोकांचा फायदा झाला नाही का, ह्याच्यामध्ये शासनाचा फायदा झाला नाही का. मग एकाच गुत्तेदाराला 15% अभाव द्यायचा, ही अट्टास कोणाचा आणि पाठीशी कोण घालते आणि ह्याचं समर्थन मग माझे मी सहकारी भारतीय जनता पार्टी लोक समर्थन का करायला लागले त्याचं, हा देखील आम्हाला प्रश्न पडलाय. आणि बघा आम्ही शिवसैनिक आहे, जी वस्तुस्थिती आहे आम्ही ती मांडणार, जे खरं आहे आम्ही ते बोलणार, आम्ही खोट्या समर्थन करणार. काम तर आमच्याच सरकारनं मंजूर केलेलं आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, आमच्या पालकमंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे.
ते देखील तुम्ही म्हणता आम्ही मंजुरी दिलं, ठीक आहे बाबा तुम्ही केले, पण एवढ्या प्रमाणात 15% अगोदर करायचं, त्याला पुन्हा पाठीशी घालायचं, तर ही जी चुकीचं आहे ती चुकीचं आहे. ती म्हणायची ताकद आम्ही शिवसेनेमध्ये आहे. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया होत असताना बरं का, नंतर पालकमंत्र्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं ज्या नगर सचिवालयामध्ये ज्या सुनावण्या झाल्या, ज्या राज्य प्रकल्प समितीने हिअरिंग घेतली, राज्य प्रकल्प समितीने बघा 11 जूनला राज्य प्रकल्प समितीने बैठक घेतली. त्या बैठकमध्ये त्यांनी त्या इतिवृत्तमध्ये त्यांनी ती सगळं करून दिले. मी दिले आपल्या सगळ्या आपल्या बांधवांना सगळ्या दिले मी. आपण ती वाचून बघावं, वस्तुस्थिती बघावी की 11 जूनच्या त्या राज्य प्रकल्प समितीने बीड कॅपॅसिटीची त्याची तपासणी चुकली आहे, तो पात्र नाही आहे. बीड व्हॅलिडिटी त्याची चुकली आहे, तो पात्र नाही आहे. आणि अनेक कागदपत्रांच्या त्रुटी आढळल्या. असं कोण म्हणतंय? नगर सचिवालय किंवा ते सचिव म्हणतात, संबंधित डिपार्टमेंटचे नवी सचिव म्हणतात. आणि त्याच्याप्रमाणे पुन्हा ही निविदा फेरनिविदा काढायचे आदेश दिले गेले. आणि पुन्हा मध्येच काहीतरी दबावतंत्र वापरलं गेलं. पुन्हा त्या डिपार्टमेंटनं बैठक लावली. पुन्हा सांगितलं गेलं की आता एकदा एखाद्या इतक्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यानं सचिवांना सांगितलं की ही सगळ्यात चुका आहेत, ही पुष्टीला तुम्ही घेतलंय, इतिवृत्ताला तुम्ही घेतलंय की सगळं चुकलंय, चुकीचं केलंय, बीड कॅपॅसिटी चुकीची आहे, बीड व्हॅलिडिटी चुकीची आहे, कागदपत्रांची पूर्तता नाही. आणि पुन्हा तुम्ही म्हणताय की हे आता तुम्ही तुमच्या लेवलला सगळं तपासून करायला आदेश द्या. दुसऱ्या मिटिंगला म्हणजे साधारणतः 25 सप्टेंबरच्या 18 सप्टेंबरला मिटिंग झाली, 25 सप्टेंबरला त्याचा इतिवृत्त झाला. दुसऱ्या मिटिंगला बरं का, जी मिटिंग दबावाखाली घेतली गेली, सचिवावर दबावाने घेतली गेली नगर विकासच्या. आणि त्या मिटिंगमध्ये सांगितलं गेलं की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांनी सगळं डॉक्युमेंट तपासा आणि तुम्ही त्याचं वर्क ऑर्डर द्या. मग इथं जे आपल्या मुख्याधिकारी आहेत, महामहिम मुख्याधिकारी नवीन आलेत बरं का, पहिले 1-2 महामहिम होऊन गेले, तर तिसरे आता महामहिम मुख्याधिकारी आलेले आहेत आपल्या इथं. आपल्याला परिस्थिती येईल हळूहळू मुख्याधिकाऱ्यांची. तर त्यांनी ही बीड कॅपॅसिटी, मग नगर सचिवांना काय सांगितलं की तुम्ही बीड कॅपॅसिटी तपासा, बीड व्हॅलिडिटी तपासा. तुम्ही तपासली का? मुख्याधिकाऱ्याने बीड कॅपॅसिटी, बीड व्हॅलिडिटी तपासली का? मग आता तुम्हाला पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे, आपण त्या मुख्याधिकारी मॅडमना प्रश्न विचार किंवा आमचं निरोप लोकांपर्यंत पोहोचवा, जनतेपर्यंत पोहोचवा आमचा आवाज. मुख्याधिकाऱ्यांनी, नगर परिषद धाराशिवच्या मुख्याधिकाऱ्यांनी या कामाची बीड कॅपॅसिटी, बीड व्हॅलिडिटी तपासली का? असं न करता फक्त टेंडरचं जेव्हा आता हातातून काम निघून जाणार आहे म्हणून संबंधित राजकीय पुढारी, लाडका गुत्तेदार आणि मुख्याधिकारी तिघांनी मिळून बसून मुंबईत मिटिंग केली की आता 15%चं काम काय आपल्या हाताला लागणार नाही. आधीच आपलं वर्ष वाया गेले 15%मध्ये, लोक सगळी तक्रारी करायला लागलेली आहेत. आणि आता आपल्याला ही ऍस्परेट मंजूर करावं लागेल असं म्हणून फक्त ऍस्परेटच्या 15%च्या नावाखाली त्यांनी ती बीड कॅपॅसिटी, बीड व्हॅलिडिटी सोडून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार काढला गेला. मला माहिती अशी आहे की स्पष्ट सांगतो आज 2 कोटी रुपयाचा व्यवहार फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालाय रोख स्वरूपात. तेव्हा ही चुकीची वर्क ऑर्डर दिली गेली. आणि बघा, चुकीची वर्क ऑर्डर दिल्यावर आम्हाला दिली, मग चुकीच्या गोष्टी चुकीचं म्हणायचं नाही का आम्ही? तुम्ही कसं बी नसले तर आम्ही चांगलं असले म्हणायचं का आम्ही? तुम्ही जी चुकीचं केले, अतिशय चुकीचा घाट तुम्ही घातलाय, जी चुकीचं केलंय, ज्याचा आम्ही आज वर्षाला पाठपुरावा करतोय, ज्याला चुकीचं आहे म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय. मग पुन्हा सगळे पदाधिकारी मिळून पुन्हा आम्ही सगळ्या वरच्या मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही गेलो, फडणवीस साहेबांना आम्ही भेटलो, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो आणि त्यांना सगळ्याला विनंती केली की फडणवीस साहेबांकडे जी केली आम्ही विनंती केली की साहेब आपलं पारदर्शक सरकार आहे, आपण पारदर्शक सरकारच्या पद्धतीने काम करतो किंवा आपल्याला ती एक नाव आपल्याला आहे आपल्या सरकारला की फडणवीस सरकार म्हणजे पारदर्शक सरकार. आणि मग हे सगळं त्यांनी वाचून बघितलं आणि अशा पद्धतीने आपण जर कामं केली तर आपलं सरकार बदनाम होईल. आणि म्हणून ह्या कामाला आपण साहेब स्थगिती द्यावी, वस्तुस्थिती आपण तपासा. आणि म्हणून फडणवीस सरकारनं कालच्या 28 तारखेला या कामाला स्थगिती दिली. स्थगिती आदेश सुद्धा आपल्याला मिळाला, दिल्या सगळ्याला आपल्याला. अशा पद्धतीमध्ये मग हे सगळं झालं. आता शेवटला काय केलं तर बॅनरबाजी, पोस्टरबाजी आणि काय सांगायचं पुन्हा आड पडून पुन्हा पालकमंत्र्याची बदनामी करायला सुरुवात केली आहे की ह्याने हातापाया पडले, तिने पक्षप्रवेश करतो म्हणला म्हणून पालकमंत्र्यांनी स्थगिती द्यायला सांगितली. ही स्थगिती फडणवीस सरकार दिलेली स्थगिती आहे. ही स्थगिती का तुमची आमच्या गती स्थगिती नाही. आम्ही वस्तुस्थितीप्रमाणे तक्रारी केल्या आणि त्याप्रमाणे स्थगिती दिली गेली. आता ह्याच्यानंतर ह्याच्या पुढची मागणी आता अशी आहे, ह्याच्यामध्ये जो काय गैरव्यवहार, आर्थिक व्यवहार जेवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे याची राज्य शासनाकडे आम्ही उद्या सोमवारी जाऊन सगळे पदाधिकारी जाऊन मागणी करणार आहे की याच्यावर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली पाहिजे. या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. आर्थिक लागेबांधे यांच्या सीड्या तपासली पाहिजे.
म्हणजे बघा ह्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर 28 ऑक्टोबर कालच्या स्थगितीपर्यंत कुणाकुणाचे कॉल कुणाकुणाला गेलेत आम्ही लिखित तक्रार देणार. कॉन्ट्रॅक्टरचे अधिकाऱ्यांचे सीडर सुद्धा यांची तपासली पाहिजे आणि मुंबईत कुठे भेटले कुठे व्यवहार झाला आहे याची सुद्धा आमच्याकडे माहिती पुरवायला आहे आणि उर्वरित काय पुरावे यायला लागले ते देखील मी आपल्याला समोर आणणार आहे. याच्यामध्ये खूप मोठं चुकीचे घडले म्हणून पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण सुद्धा देखील एक धाराशिवचे नागरिक म्हणून सुद्धा आपण सुद्धा धाराशिवचे नागरिक आहात आपण सगळे आणि आपल्या हक्काचे एवढे मोठे पैसे जर जाणार असतील कुणाच तर कशात जाणार असतील तर ही सगळं चुकीचं आहे. म्हणून आजची पत्रकार परिषद घेतली. पुढची भूमिका आमचीच असणार आहे की आम्ही यासाठी चौकशीची मागणी केली आहे आम्ही सुद्धा आणि या प्रकारचा दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे ही आमची भूमिका. बघा कालचं आंदोलन तुम्ही बघितलंय की मला माझ्या माहितीप्रमाणे तर सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तिथं आंदोलन दिसले मला. आता काय खोटं का बोलायची गरज नाहीये. सगळे आमचे युवराज नळ्यांचे आमचे वहिनी साहेब होत्या किंवा आमचे पवारताई होत्या किंवा आमच्या बऱ्याच आपल्या नगरसेवकांच्या तिथं आम्हाला मंडळी दिसल्या आणि काही ती मेसेज तुम्ही फिरता बघा काहीतरी फिरायला लागलाय की ती इच्छुक उमेदवारांनी तिथं आलं पाहिजे काय तुमच्या माध्यमातून कळतं आम्हाला कळायला लागलेलं आहे. पण मी जे बघितलं तर ते मला तिथं सगळे भाजपच्या पदाधिकारी दिसल्या आणि आता असं वाटलं काल एकंदरीत की ती आता भाजपचीच पदाधिकारी भाजपचेच कार्यकर्ते ते फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करायला लागलेले आहेत का असं वाटलं बरं का. भाजपचेच पदाधिकारी भाजपचेच कार्यकर्ते फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करायला लागलेले आहेत का हा देखील माझा भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा भाजपच्या माझ्या सगळ्या मित्र पक्षांना त्यांना त्यांनी उत्तर द्यावं. माझे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षांवर बोललेत तर त्यांनी सुद्धा उत्तर द्यावं. भारतीय जनता पार्टीच्या आमदार साहेबांनी उत्तर द्यावं की काल भारतीय जनता पार्टीच्या जे का पदाधिकारी महिला पदाधिकारी तिथे येऊन मला आंदोलन केलंय की तुम्ही फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन केले का. 2 कोटी कुणी कोणाला दिली 2 कोटी गुत्तेदारानं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. मुख्याधिकाऱ्याला दिले कोणाला दिले. आता थोडंसं मला अजून स्पष्ट त्यामध्ये आहे 100% तशीच परिस्थिती आहे. मला जी माहिती मिळायला लागलेली आहे माझ्याकडे काय डाटा आज आलेला आहे मी म्हणून सीडीआर तपासण्याची आम्ही मागणी केली आहे आणि काही फुटेज पण आम्हाला मिळणार आहेत मुंबईतले अशी काय माहिती आम्हाला कळते कुठे बैठक झाल्या नक्की करणार आहे. कारण 100% बघा तुम्ही बीडच्या गोष्टी तपासली नाही बीड वाईल्ड तुम्ही तपासली नाही तुम्हाला नगर सचिवांना सांगितलंय आणि एवढा मोठा आर्थिक व्यवहार करून डेअरिंग करताय ना तर धाडस फार मोठं त्यांचं दिसायला लागलं. मुख्याधिकाऱ्याला बीडचा आशीर्वाद असं वाटतंय का आपल्याला 100% एका पदाधिकाऱ्याने इथं पाठवलंय मुख्याधिकाऱ्याला अशी चर्चा आहे. बीडच्या आशीर्वाद आहे का वरिष्ठांचा. मला बाकीचं बीडचं काय मला माहिती नाही पण आर्थिक व्यवहारामध्ये घडलाय आणि आर्थिक व्यवहारातूनच एवढं मोठं धाडस आपल्या नगर परिषदच्या अधिकारी मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. हे आता 8 दिवसापूर्वी घडले सगळे. बघा 16 तारखेला मला सांगायचं पत्रकार बांधवांना 16 ऑक्टोबरला वर्क ऑर्डर दिली एकदम गोपनीयतेने दिली अतिशय गोपनीयता बाळगली गेली सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे कुणाला कळू दिलं नाही कसलंच काय कुणाला कळू दिलं नाही. ह्याच्या उपर बरं का ह्याच्या उपर परवा जेव्हा स्थगिती आदेश आला हे तुम्हाला सांगतो मी बघा हाय तुम्हाला सांगतो मी 28 तारखेला जेव्हा स्थगिती आदेश आला शासनाकडून फडणवीस सरकारकडून जेव्हा स्थगिती आदेश आला त्या आदेशानंतर लगेच लागेमध्ये किती बघा अधिकाऱ्याचे कॉन्ट्रॅक्टर लोकांची काल लागेमध्ये किती बघा की तिथून आदेशाला प्राप्त झालाय प्राप्त झाल्यावर सुद्धा तिथं कर्मचारी पाठवून तिथं लगेच ते जीसीबी बोलवून त्या कॉन्ट्रॅक्टच्या घरापाशी एक फोटो काढलाय पुढे 2 ठिकाणी फोटो काढले अशी वस्तू तिथे भासवली खोटी की काम चालू केले म्हणजे उद्या ह्याला कोर्टात सुद्धा जायला यावं या कामाला आम्ही काम चालू केले प्रत्यक्षात काम चालू केले काम पुढे चालू केलेलं नाही काही नाही. आपण पत्रकार बांधव सुद्धा आहात ही सुद्धा परिस्थिती आपण लोकांच्या नजर सांगून दिली पाहिजे. आता बघा ह्यामध्ये फोटो आहेत काढलेले खोट आहे सगळे ही सगळे जीपीएस मध्ये फोटो काढले तिने जीपीएस मध्ये का आता मला सांगा डेट टाइम बदलता येते आपल्याला आपलं सुप्रमाण टाइम टाकता येते. आता मी कालच्या तारखेचा फोटो तुम्हाला देऊ शकतो जीपीएसचा आता लय विषय नाही ना हे असे सगळे फोटो काढले गेले नगर परिषदेच्या ही सगळं नगर परिषदेचे कर्मचारी मुख्याधिकारी मिळून या गुन्हेगाराला पाठीशी घालायचं काम चालू आहे. आता म्हणजे एवढं धाडस बघा ना तुम्ही आदेश प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जाऊन फोटो काढताय गुन्हेगाराला पाठीशी घालायसाठी कारण उद्या गुन्हेगाराला कोर्टात जाऊन पुन्हा काम चालू करण्यासाठी प्रयत्न करावे एवढी मोठी अध्यक्ष महाराज. पण विषय असा आहे की नगर विकास खातं तुमच्याकडे आहे हो तुमच्याकडे असताना एवढं कसं काय म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणि सीओचं वगैरे काही बघा आम्ही तुमचं ऐकलं गेलं नाही नाही केलं ना किती दिली ना सगळ्यांनी मिळून आम्ही मुख्यमंत्री साहेबाला भेटलो हा बघा उत्तर देतो उत्तर देतो मी मोदी साहेबांचं की मुख्यमंत्री साहेबाला आम्ही भेटलो
शेवटी ते राज्याचे प्रमुख आहेत, आमचे महाविकास आघाडीचे ते प्रमुख मुख्यमंत्री आहेत. त्यांनाही भेटलो आम्ही आणि आम्ही आमच्या मुख्यमंत्र्याला भेटलो एकनाथ शिंदे साहेबाला. त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली की कसं खोटं केलं सगळं, हे कसं चुकीचं केलं सगळं, आणि मगच तिने स्टे दिला ना. खोटं सांगितलं गेलं सगळं, वरी सगळं चुकीचं सांगितलं चाललंय. वरी सांगितलं चाललंय की खाली आम्हाला कशा पद्धतीने त्रास द्यायला लागले, चुकीचं वेगळं भासवलं चाललंय, आम्हाला उबाट अशा पद्धतीने त्रास द्यायला लागलेला आहे, आम्हाला मित्र पक्ष अशा पद्धतीने त्रास द्यायला लागले. त्रास तर हे द्यायला लागले आम्हाला सगळ्याला. भारतीय जनता पार्टीचे प्रमुख इथले करतात सगळे, प्रमुखच सगळे. आता घ्या की प्रमुख कोण आहे एवढं बोलायला मग नाव घ्या की. अहो प्रमुख एक कुठं आहे त्यामध्ये, भाजपमध्ये नाही, तू खासदार आहे. एसआयटी लावा, तक्रारी करा, कोण करते? एसआयटी लावा कशाची म्हणली ती कशाची? कामाची. कामाची जी अनियमितता झाली आहे त्याची एसआयटी लावा. ह्याच्या संदर्भात मी पत्र दिले मुख्यमंत्र्यांना. ते हो मग काम करू, काम चुकीचे आहे ते मित्र पक्षाचे आमदार आहेत, पण तरी सुद्धा काल मागणी केली एसआयटी मागून. धाराशिवच्या जनतेची जर काळजी नसती 40 कोटी दिले असते सरकारला आपल्याला. कुणी दिले पैसे मला सांगायचे? 15% आपण देऊ, एक मिनिट, 15% आपण देऊ का त्याला? द्यायचा विषय नव्हता, मग त्यावेळेस कळालं नाही का म्हणलं या म्हणून काढून पडलं ना. 15% नको नको म्हणून तर 15% द्या हे कोण म्हणत होतं? तुम्ही न्यायालयात लढणार ना. बघा ह्याच्यामध्ये उद्या जर अजून काही चुकीचं घडलं तर ही लढाई आम्ही उच्च न्यायालयात लढणार, सुप्रीम कोर्टात लढणार. ह्याला चुकीच्या गोष्टीला आम्ही थारा देणार नाही, आम्ही ह्याचं समर्थन करत नाही. आम्ही ह्याच्या पूर्णतः विरोध आहे, शिवसेना आमची पूर्ण त्याच्या विरोधात आहे. तुम्ही जे मला सांगितलं 59 कामापैकी काही कामं पहिल्यांदा केली होती, नंतर ती घेतली. ती कामं नेमकी किती आणि तशी रक्कम किती आहे? एक 2-3 काम आहेत बघा, त्यातली एक 2-3 कोटी रुपयाची कामं कमी जास्त आहेत साधारणतः, जी चुकली गेली. डबल 30 कामं दाखवली, डबल म्हणजे ऑलरेडी कामं झालीत, 30 दाखवली, 30 कामं दाखवली. किती दिवसापूर्वी झाली होती? ते फार एक 2-4 महिने आधी कामं संपलीत, कामं संपलीत ती. तरी ती दाखवली. शेवटी काय होतं बघा, शासनाच्या माध्यमातून मिळणारा निधी आणि जिल्हा निधी समिती माध्यमातून नगर परिषदेला मिळणारा निधी आहे तो पालिकेकडेच येतो ना. मग पालिकेच्या अधिकाऱ्यांचं बघायचं, कन्फर्म करायचं, व्हेरीफाय करायचं काम नाही का? त्यामुळे सुस्त प्रशासन, ह्याला काही लोकांना जनतेचं देणं घेणं नाहीये. ह्याच्यावर पुन्हा कुणीतरी काहीतरी सांगितलं की त्या लोकांना ऐकायचं, कोण ऐकायचं. आम्ही त्याला सांगितलंय म्हणून तक्रारी केल्या ना. आम्ही तक्रारी का केल्या? ही सगळं आम्ही कशामुळे तक्रारी दिल्या? तक्रारी द्यायचं कारण तेवढं आहे की सगळं चुकीचं चाललंय. एकाच माणसाला पाठीशी घालून एकाच माणसाला 15% नागपूरनं काम द्यायचं, सगळा जो घाट घातला गेला, सगळं ठरवून केलं गेलं, सगळं मॅनेज करून केलं गेलं. म्हणून ह्याला आमचं कार्यकर्त्यांना काम नाही मिळणार. ह्याच्यातलं एकही काम आज जर कुठले पुढारी आणि कोण जरी प्रयत्न करायला लागलेत, ह्यातलं एकही काम एकाही कार्यकर्त्याला मिळणार नाही. त्यामुळे माझं त्या कार्यकर्त्याला तू सांगणं आहे की लय बाबा अंगावर कुणाला घेऊ नका, तुम्हाला कुणाला काही मिळणार नाही. हे सगळं भाजपनं गाठ घालून हे अडवलेलं आहे असं तुमचं स्पष्ट मत आहे. दोघांनी बघा, दोघांनी ह्याच्यामध्ये आडकाठी आणलेली आहे. उबाटावर बी आमचा आरोप आहे. कशा? शेवटी रस्ते आज फोडले, रस्ते फोडले कोणी? रस्ते फोडले कोणी? रस्त्याचा उकांडा आज गावाचा उकांडा कोणी केला? उबाटाने केला ना. रस्ते फोडले कोणी? ते करायचं आज आपण जी बघतोय, आज पाटील साहेब आपण जी बघतोय, कुणामुळे बघतोय? ही खड्डे कुणामुळे निष्फळ आलेत आपल्या आज? नाही, हे करायचं नव्हतं का असं तुमचं मत आहे का? 100% ह्या भोलेगोटा योजनेची गरज नव्हती धाराशिव शहराला आपल्याला. अच्छा. या 250 कोटी बदलीच्या बदल्यामध्ये जर दुसरी कुठलीही मोठी एखादी प्रकल्प योजना आणली असती जी शहराला गरज आहे, अशा बऱ्याच योजना होत्या ना, त्या आपल्याला करता आल्या असत्या. तुम्ही त्यावेळेस सत्तेत होतात ना, उपनगराध्यक्ष म्हणून हो. नगरपालिकेत. तुम्हाला तुम्ही विरोध केला का? तुम्हाला सांगतो, हा. मी उपाध्यक्ष असताना माझं नगराध्यक्षाचं खासदार आमदाराचं कधी जमलं नाही. कारण त्यांच्या सगळ्या चुकीच्या भूमिकेच्या विरोधात माझी कायम टोकाची विरोधाची भूमिका राहिलेली आहे. सत्तेत असून सुद्धा मी विरोध असल्यासारखी परिस्थिती होती की तुम्ही सगळे जाणता. आमदार पाटील म्हणतात मी तुळजापूरचा आमदार आहे, तरी देखील धाराशिववर प्रेम दाखवलं आणि प्रचंड मेहनत. नाही बघा, मी स्पष्ट सांगतो आपल्याला अजून सुद्धा ठामपणानं, हा 140 कोटीचा निधी आमचे तत्कालीन मुख्यमंत्री नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, धाराशिव तत्कालीन पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब आणि आम्हाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आलेला निधी आहे. त्यामुळे ह्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बाकीच्या कोणी श्रेय घ्यायचं काय कारण? भाजपचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी स्पष्ट आरोप करतात की पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांनी म्हणजे नाही बघा, नाही कसा विषय बघा, स्थगिती ही फडणवीस सरकारनं दिली. मी तुम्हाला अजून क्लिअर करतो, आम्ही तक्रारी केल्या पुरी. स्थगिती फडणवीस सरकारनं दिलेली आहे, ते सुद्धा चुकीचं करणार नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे फडणवीस सरकारवर, चुकीचं काही होणार नाही. तुम्ही जे म्हणताय त्या SLSC कमिटीमध्ये असं नमूद केलंय की ही दुसरी जी बैठक घेण्यात आली
यावेळेस बैठक घेत असताना माननीय मुख्यमंत्र्यांचे निर्देश होते आणि गोविंदराज नावाचे जे अधिकारी होते त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा पालकमंत्र्यांचं त्यांनी ऐकलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर ही बैठक झाली. कदाचित मुख्यमंत्र्यांना एक चुकीची माहिती दिली आहे का? 100% ज्या वेळेला पहिली बैठक झाली बघा, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पहिली बैठक झाली 11 जूनला, दुसरी बैठक झाली 18 सप्टेंबरला, पण त्याचा इतिवृत्त आला 25 सप्टेंबरला. दबाव आणून ती टेंडरवर करवते. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दुसऱ्यांदा म्हणले बघा, माझ्याकडे डॉक्युमेंट आहे. त्यांनी काय म्हणले बघा, त्यांनी काय त्यामध्ये म्हणलंय, त्यामध्ये त्यांनी म्हणलंय की पुन्हा आपण बीड व्हॅलिडिटी तपासा, बीड कॅपॅसिटी तपासा, कागदपत्र तपासणी पूर्ण करा. ही सगळी जबाबदारी त्यांनी मुख्यमंत्र्यावर निर्देशित केली, मुख्याधिकाऱ्यावर निर्देशित केली. मुख्याधिकाऱ्यांनी दुसरं तपासायचंय. मग मुख्याधिकाऱ्यांनी बीड व्हॅलिडिटी, बीड कॅपॅसिटी डॉक्युमेंट तपासले का? डायरेक्ट पैसे घेऊन वर काढून टाकले, असं माझा आरोप आहे. हे सगळं मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटून सांगणार. आता मुख्याधिकाऱ्यांनी जी काय ह्याच्यामध्ये गोड बंगाल केलंय, की कुणाकुणाचं ऐकून पैसे घेऊन, आम्ही सगळं शिष्टमंडळ शिवसेना पक्षाचं सोमवारी मुंबईला जाऊन या मुख्याधिकाऱ्यांची देखील आम्ही लिखित तक्रार करणार आहेत. आणि यावर एसआयटी स्थापन करा आणि हे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. पालकमंत्री साहेबांचं जे दुसरं पत्र होतं त्याच्या पहिल्या पत्रामध्ये असं म्हणणं होतं की त्यांचं तत्कालीन मुख्याधिकारी वसुधा फड यांचं निलंबन करा आणि त्याच्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. परंतु त्यांच्या मागणीप्रमाणे निलंबन ती कारवाई झाली नाही. त्याच्यासाठी काही राजकीय नेत्यांनी दबाव टाकला. बदली झाली त्यांची, पण त्यांची बदली झाली, निलंबन झालं नाही. निलंबन झालं नाही, पण त्यांची बदली झाली. त्या दोषी आढळले होते. त्यांची त्या प्रकारामध्ये बदली केली. निलंबनाची मागणी होती, पण त्यांची पुन्हा त्या प्रकारामध्ये बदली केली गेली. आणि नवीन मुख्याधिकाऱ्याला निलंबन कोण रोखलं? निलंबन आपल्यातल्याच काही नेत्यांनी थोडस असं कळतंय आम्हाला. नगर विकास खात्यात भाजप हस्तक्षेप करत असं मला वाटतं. शेवटी बघा, ते फार शेवटी महाविकास आघाडीचा आहे, माहितीचा विषय आहे. नगर विकास खातं किंवा फडणवीस सरकार किंवा आमचं शिंदे साहेब हे सगळं मिळून करायचा विषय. वरच्या लेवलला कुठल्याही प्रकारचे की नाही, खालून चुकीचं निष्गाड केलं चाललंय, खालून चुकीचं सांगितलं चाललंय. पण नगर विकास खातं आपल्याकडे सरकारमध्ये आहो साहेब, एक वेगवेगळं खातं थोडीच आहे, वेगळं नाही करू शकत. जिल्हा नियोजन समितीच्या बाबतीमध्ये पण आमदार राणाजी सिंह पाटील यांनी तक्रार केली आणि त्यानंतर निधी रोखला गेला असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि बाकी बऱ्याच गोष्टी समोर आल्या. ते नेमकं काय कारण होतं? आता बघा, 140 कोटीचे काम, 140 कोटीच्या कामाला फडणवीस सरकारला स्थगिती दिली म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्बबॉम्ब केली. भाजपचेच कार्यकर्ते आता सरकारचं आंदोलन करायला लागलेले आहेत. मग आजच तुम्हाला एवढी जागा 140 कोटीच्या कामासाठी का आली? जिल्हा नियोजन समितीला स्थगिती माननीय भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी दिली तक्रार. मी आज स्पष्टपणे सांगतो की त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की अनियमित झाली, पण त्याच्यावर कधी बोलायला दिसत नाही. मला असं वाटतंय की 140 कोटीवर आणि डीपीडीसीच्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी आता बोलावं ना, त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. दुसऱ्या पदाधिकाऱ्याला पुढे करून त्यांनी भूमिका स्पष्ट करण्यापेक्षा त्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट करा, असं माझं म्हणणं आहे. भाजपचा असा आरोप आहे की ओबटाचे नेते प्रवेश करतो म्हणून पालकमंत्री स्थगित आहे. सगळं चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. कोणी प्रवेश करायचा विषय नाही, कोणा काय नाही. आम्ही सगळ्यांनी तक्रारी केल्या, पण चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणायचं नाही का आम्ही? त्याच्यामुळे सगळं ही चाललेला विषय सगळा. माजी मंत्री सावंत यांची भूमिका काय आहे? तानाजी सावंत साहेबांची भूमिका ही वस्तुस्थितीला अनुसरून आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यांचं समर्थन आहे. सावंत साहेब आपण आरोप केला की मुख्याधिकारी यांनी आर्थिक लागेबाजी करून आणि काळापाडव्या करून त्यांना कार्यवाही दिले. बरोबर आहे, पण नगर विकास खात्यावर त्याला दुसऱ्या पत्राला आपण केला. त्या मुख्याधिकाऱ्याने चौकशी करून अहवाल सादर करावं सांगितलंय. ते निपक्षपाती चौकशी करता पाहिजे. ते कार्यवाही दिले ह्याच्यावर सांगितलं तुम्हाला मी, पण तुम्ही ऐकलं नाही. सोमवारी आम्ही सगळं शिष्टमंडळ मुंबईला जाऊन आम्ही मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, अजित पवार साहेबांची भेट घेणार आहेत. आणि ही चौकशी आता मुख्याधिकाऱ्याकडे न देता राज्यस्तरीय, उच्चस्तरीय एखादा अधिकारी एसआयटी एखादी स्थापन करावी आणि या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी, सीडीआर, जीपीएसच्या फोटोचा पण सगळं उलगडा झाला पाहिजे. जीपीएसचे फोटो कधी काढले, तारखा बदलून काढले, म्हणजे सरकारचा आदेश होऊन देखील मुख्याधिकाऱ्यावर धाडस करतात. एवढी हिंमत. सरकारचा आदेश आलाय स्थगिती करा, काम करा म्हणून, फडणवीस सरकारचा आदेश आहे, त्याला पुन्हा मुख्याधिकारी चॅलेंज करून खोटं करतात. त्या गुत्तेदाराला हाताशी धरून जाऊन त्यांनी फोटो काढलेत. त्यांनी राजकीय खच्चीकरण करण्यासाठी पालकमंत्र्यांचे सुरू आहे. कदाचित असू शकते राजकीय बदनाम करायचं षडयंत्र दिसते मला एकंदरीत, कारण सगळंच खोटं चाललेलं आहे, सगळं खोटं आहे. ज्या पद्धतीनं सगळं दिसायला लागलेलं आहे, आम्ही ज्या ऐकायला सगळं खोटं आहे, सगळं खोटं केलं चाललंय. आता काल बघा काही विषय झाले,
भाजपच्या महिला पदाधिकारी तिथून आंदोलन करतात असं सांगितलं गेलं की धाराशिव शहराची महिला कृती समिती आहे. अहो खरं सांगा ना, लोकांना खरं सांगा. हाय तर भाजपची म्हणा ना तुम्ही. भाजपचे लोक म्हणणार नाही आमची नाही. तुमच्या त्या पदाधिकाऱ्याच्या नगरसेवकाच्या बायका तिथे बसल्यात आंदोलनाला, ती म्हणते नाही आमची नाही. वस्तुस्थिती सांगा ना. कसली कृती समिती आणि स्थापन केली आहे? काय ह्यांचेच पदाधिकारी आहेत, ह्यांचेच महिला आहेत. अहो केलं तर केलं म्हणा ना, घाबरता कशाला? म्हणून सांगतो की तुम्हाला जर बोलायचंय तर भारतीय जनता पार्टीचे आमचे मित्र आमदार आहेत प्राणनाथ पाटील, त्यांनी याबाबतची सगळी भूमिका स्पष्ट करावी, दुसऱ्याला बुडी करू नये. बघा जिल्ह्याचं नुकसान कोण करतं? डीपीडीसी किती असेल शहराच्या? अहो सांगितलं जातं तुम्हाला की जिल्ह्याच्या डीपीडीसी स्थगिती भाजपच्या आमदार साहेबांनी तक्रार दिली. त्यांना वाटलं की त्यामध्ये अनियमितता झाली. मग त्यावेळेस काय वाटलं नाही का जिल्हा विकास थांबलाय म्हणून. 8 महिने आम्ही 100 वेळेस भेटलोय, मुख्यमंत्र्याला भेटलोय. शिवसेनेची भूमिका तीच आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका तीच आहे आणि भाजपनं सुद्धा ही भूमिका मांडावी ह्या मताच आहे. चुकीच्या गोष्टी समर्थन करू नये भाजपनं सुद्धा. डीपीडीसीच्या त्या दिवच्या मीटिंगमध्ये त्या कामांची स्थगिती उठवली असं म्हणून सांगितलं, पण प्रत्यक्षात 22 कोटीच्या कामाची स्थगिती उठवली. मी अधिकची माहिती सांगतो आपल्याला. एका चौकशा होती, समित्या होती. धाराशिव शहर खड्डेमुक्त कधी होईल, रस्ते कधी होईल? लवकरात लवकर ही चौकशी समितीचा अहवाल पूर्ण झाला पाहिजे. आम्ही थांबणार नाही लवकरात लवकर, कारण ऑलरेडी या लाडक्या गुप्तदाराच्या नादाला ह्या लोकांनी लागून 18 महिने झाले. फेरनिविदा करणार तुम्ही? फेरनिविदा आमची मागणी फेरनिविदेची आहे. आम्ही ठाम आहे भूमिका. त्या 2 महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले, परंतु आमदार साहेबांचं असं म्हणणं होतं फेरनिविदा काढली तर टेंडरची रक्कम वाढू शकते. नाही चुकीचं सांगितलं त्यांनी. आणि 60 कोटी रुपये त्यांनी वाचवले का आता गुत्तेदार आयस्पद करायला तयार आहे. नाही बघा, जर 140 कोटीचं त्यांनी 15% जर ती रक्कम कमी केली तर ती 22-23 कोटीच्या अमाऊंट निघायला लागलेली. ते आम्ही स्वतः बघितलेलं आहे. नवीन विषय असा आहे की आता नवीन तुमच्या जीएसटीच्या अध्यादेशाप्रमाणे जो आता देशामध्ये नवीन जीएसटीचा अध्यादेश लागू झालेला आहे त्याच्याप्रमाणे आता जर ती अजून 10% जीएसटी कमी होणार आहे. उलट ते 15% कमीची रक्कम म्हणजे ते 22 कोटी रुपये, 140 कोटीचे 10% म्हणलं तर ते 14 कोटी रुपये. म्हणजे असे धाराशिवकरांचे सरकारचे खूप पैसे वाचणार आहेत. फेरनिविदा करणं हेच योग्य होईल. खोट्या गोष्टीचा तास मित्र पक्षाने करू नये आणि ते योग्य गोष्टी समर्थन करावं. किती काळ लागेल? आम्ही लवकरात आम्ही पूर्ण आम्ही न थांबता आमचा दिवस रात्र एक करू, पण मायबाप जनते धाराशिव जनतेला आम्ही लवकरात लवकरच त्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. मन आणि मत परिवर्तन करण्यासाठी काही चर्चा आहे? कोणाचं? आमदार साहेबांचं मन मत करणार तुमचं काय बघू आता ह्या विषयावर तर काय नाही, पण वेगळ्या वेगळ्या विषय या विषयात तर होईल असं वाटत नाही. पण वेगळ्या विषयाच्या अनुषंगानं माझा प्रश्न आमदार माहिती आहे का, एक मिनिट सांगतो की हे जे काम मंजूर झालं 140 कोटी तात्काळ म्हणजे अर्जंट झालं तसं 18-19 महिन्यापासून प्रलंबित होतं. मंजूर होताना एक बीड कॅपॅसिटी त्याची बीड व्हॅल्यू तपासायला पाहिजे. जी अनियमितता झाली ती आमच्या पालकमंत्र्यांनी फक्त निदर्शनास आणून दिली. त्यामुळं तिथले चीफ सेक्रेटरी आदरणीय मुख्यमंत्री यांच्या लक्षात आल्यानंतर ही तात्काळ रद्द झालेलं काम आहे. हे काही विषय कुठल्या याचा नाही, परंतु आजपर्यंत जेवढा बी निधी परत गेला मागं 100 कोटी गेला 75 कोटी गेला, हे सगळे निधी शहराच्या विकासाचे. ही जात असताना दोघं बी सांगायला मी तुम्हाला उभाटा आणि भाजप या दोघांचाही त्याच्यामध्ये हात होता. एक तर काम एकाला आणायचं आणि एखादं त्याला आडवं लावायचं, यासाठी लावा जनरल दोघांनी केलेलं आहे. पालकमंत्री सावंत साहेब होते त्यावेळेस पुन्हा राणादानी तक्रार केली होती. तक्रार केलं पण त्यावेळेस पालकमंत्री स्ट्रॉंग होते ना सावंत साहेब, ते ऐकत नव्हतं ना कोणाची, ते बरोबर करत होतं ना. परंतु आज काय झालंय की ह्यांनी 15 वर्ष झालं बघा तुम्ही सत्ता कुणाचे, कधी गोगराजी असते कधी राणा पाटील असते, ही शहर त्यांनी चालवते. 15 वर्षात तुम्ही शहराची परिस्थिती बघितलेली आणि हे दोघं काय सांगतात आम्ही कट्टर विरोधात आहे. मी सांगतो अजिबात कट्टर विरोधात नाही. हे दोघं एक आहे. मी एकच उदाहरण देतो आणि पुरावे सहित देणार आहे. कागद देणार पण आज नाही, मला निवडणुका लागल्यानंतर मी पुरावे देतो. ही जी भुयारी गटार योजना आहे, या भुयारी गटार योजनामध्ये पहिले तिघांचे पैसे घेतले. त्यावेळेस सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्या सरकारमध्ये काम मंजूर करून आणलं ओमराजे, त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस केली. तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड आहे. आमच्या सगळी यादी आहे. ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी काम दिलं, तात्काळ त्यांनी टेंडर प्रोसेस करून ते काम चालू झालं. त्याच्यानंतर
सरकाराला 2.5 वर्षानं भाजप सेना मिक्स सरकार आहे, म्हणजे सगळे आमचे, म्हणजे जर कुठला जिल्ह्यात आमची शिवसेना वेगळी झाली आणि मग सरकार आलं आमचं सरकार आल्यानंतर हे लक्षात आलं आता येऊन पण सांगतो मी सगळं काय जे होईल पण परिस्थिती कळली पाहिजे जनतेला पत्रकार. ज्यावेळेस हे टेंडर झाल्यानंतर ह्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वर केंद्रातून अमित शहांबरोबर चर्चा केली की बाबा हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या वगैरे गटाला ब्लॅकलिस्टेड आहे, याला काम दिले तर हे थांबवलं पाहिजे. पण ज्यावेळेस शहासाहेबाच्या ऑफिसमधून या सगळी माहिती घेतली गेली तरी टेंडर प्रोसेस पूर्ण संपलेली होती, त्याचं काम चालू झालेलं होतं, त्याचं मटेरियल पडलेलं त्यामुळे त्याला काही करता आलं नाही. त्याच्यावर काय करावं लागेल. मग त्यावेळेस दादानी ही टेंडर प्रोसेस हायकोर्टामध्ये टाका म्हणून सांगितलं. हायकोर्टामध्ये ही प्रोसेस झाली, ही पिटिशन दाखल केली की हा ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याला हे काम देता येत नसताना काम दिलं गेले. ही चर्चा झाल्यानंतर त्यांची मध्यस्थी डील झाली. त्यावेळेचा जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष भाजपचा मध्यस्थी डील झाली आणि त्यांचंही काही मिटवलं गेलं आणि ती केस विड्रॉल झाली. काम जाईल माझ्यापेक्षा अजिबात हे बोलू शकत नाही. आता किती कमिशन घेतलं काय घेतलं म्हणजे हे जी दोघांची भांडणं चालू आहे ही भांडणं टोटल चुकीची आहे. फक्त जनतेची दिशाभूल आणि तिसरा कोणी माणूस इथं तयार झाला नाही पाहिजे ही भूमिका इच्छा आहे. आता अनेक कार्यकर्ते जे हातोहात मेहनत करून उभा राहिलेले कष्ट केलेले कार्यकर्ते फळ्या तयार केलेल्या आहेत. असं असताना तिसरा पर्याय उभं द्यायचा नाही ही त्यांचा पहिल्यापासून झाला. आता ही संधी आहे लोकांना या नगरपालिकेच्या माध्यमातून हे देऊन सोडून तिसरा पर्याय आपल्याला निवडता येईल का आणि तिसरा पर्याय निवडला पाहिजे या भूमिकेचा मी आहे. आणि पार्टीनं सुद्धा आता जी भूमिका आहे पार्टी सुद्धा स्वतंत्र लढलं पाहिजे ही पार्टीची आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढायची तयारी केलेली आहे. आमच्या 10-15 प्रभागामध्ये कार्यकर्ते टीम सगळं झालेलं आहे. त्यामुळं मी आज एवढंच सांगतो की ही जी भांडणं आहे ही शहराला मारक आहेत. आजपर्यंत शहराचं नुकसान झालेलं आहे. या दोघांचं तुम्ही सगळे पत्रकार घेतलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे. त्यानं त्याला म्हणायचं त्याला याला म्हणायचं आणि जनतेनं त्यांची चर्चा ऐकायची आणि ती मजा घ्यायची. हे चालणार नाही. ह्या निवडणुकीमध्ये जनता विचार करणार आहे आणि ही निवडणूक जनतेच्या ताब्यात जाणार आहे. पर्याय सोडून हे दोघं सोडून तिसरा पर्याय जनता निवडणार आहे. त्यामुळं आता हे काही जरी सांगितलं तर जनतेच्या लक्षात आलेलं आहे सगळं. कोण खड्डे मुक्त करतंय, कोण त्याचे खड्डे वाढवतंय, कोणा कशी गुहेरी गटार योजना राबवली जाते, पाणी पुरवठा योजना कशी राबवली जाते, सगळ्या योजनामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तो प्रचंड प्रमाणातला भ्रष्टाचार आहे. म्हणजे सगळे मध्यस्थ आहेत सगळ्यांची. कॉन्ट्रॅक्टर माझा निवडला पाहिजे, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्याला काय मिळालं ते मलिदा मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत चालू आहेत. दाखवताना असं स्वच्छ प्रतिमा दाखवते दोघंही. प्रतिमा कोणाची स्वच्छ नाही. सगळे माझे नागराज्याची मकरात राजे निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, राणा पाटील यांनी शहराचं पूर्ण वाटवं केलं. तिसरा पर्याय म्हणजे आपण काय आमचा पक्ष आहे स्वतंत्र निवडणूक लढवणार, स्वतंत्र निवडणूक लढवणार म्हणूनच सांगितलं आणि आम्ही तिसरा पर्याय टाकणार आणि जनता आमच्या सोबत राहील. जनतेच्या जनतेतून आम्ही उमेदवार निवडला जाईल. स्वतंत्र म्हणल्यानंतर आमचा भाजपच्या असं नाही. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद ह्या कधीही युतीतून लढल्या जात नाही. कशी युती होऊ शकते. उद्या अजित पवार गट आम्ही एकत्र येऊ शकतो. वरिष्ठ पातळीवर जर महायुतीतून लढा म्हणून असे आदेश आले तर वरिष्ठ पातळीवर आम्ही समजून सांगितलेलं आमची बैठक झाली. नाही पुढची भूमिका काय असे आदेश आले तर त्यावेळेस ठरवू ना. त्यावेळेस ठरवून घ्या. आज काय करतात मैत्री पूर्ण लढत आहे का भाजपची तुमची मैत्री पूर्ण लढत. हा मैत्री आता कसं आहे, आज नाही ठरणार हे. बरोबर आदेश घ्यायचा आपल्याला. आपण ओके. लढवणार.